नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण प्ली बार्गेनिंग याबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या द हिंदूला हे एक आर्टिकल होतं आणि ही कन्सेप्ट समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण रिसेंटली प्ली बार्गेनिंग जे आहे ते चर्चेमध्ये आहे आणि येत्या काळात त्याच्यावर MCQ सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा डायरेक्टली जे आहे की कोर्टवरचं बर्डन कमी करण्यासाठी प्ली बार्गेनिंग जे आहे ते अल्टरनेटिव्ह आहे का, अशा आशयाचा मेन्समध्ये प्रश्नसुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो। सो ही कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, कोर्टासंबंधीची कन्सेप्ट आहे प्ली बार्गेनिंग। आता खरं तर याचे जर बेसिक आपण बघायचं झालं त्याचा अर्थ, तर प्लीचा अर्थ काय होतो की तुम्ही एक अर्जंट बेसिसवर रिक्वेस्ट करताय, इमोशनल रिक्वेस्ट आहे, त्याला प्ली असं म्हटलं जातं। आणि बार्गेनिंग ना आपल्या सर्वांना खूप चांगलं माहीत आहे ना, मोलतोल आणि त्या सगळ्या गोष्टी, तर वी आर इंडियन्स। सो प्ली बार्गेनिंग समजून घेऊया। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता। बघूयात प्ली बार्गेनिंग। आता प्ली बार्गेनिंग ही जी कन्सेप्ट आहे ही न्यूजमध्ये का आली, तर तबलिगी जमात जी होती त्या तबलिगी जमातच्या वेगवेगळ्या देशांमधून भारतात रिलिजियस कॉन्फरन्ससाठी आलेल्या लोकांनी व्हिजासाठीचे जे काही नॉर्म्स असतात ते व्हायलेट केले होते। कारण बऱ्याच लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आणि काही लोकांचा व्हिजासुद्धा संपला होता। तर त्या केसमध्ये या लोकांनी प्ली बार्गेनिंग ही कन्सेप्ट वापरली, त्यांनी कोर्टाला रिक्वेस्ट केली आणि त्या रिक्वेस्टमधून, आता हे कशासाठी असतं तर क्रिमिनल केसेससाठी असतं, की क्रिमिनल केसेसच्या बाबतीत आहे, ओके, फौजदारी गुन्हा जो काही असेल तर त्या केसमध्ये प्ली बार्गेनिंग होऊ शकतं। त्यांनी प्ली बार्गेनिंग केलं आणि त्याच्यामधून कोर्टाने त्यांना जी काही पॅनल्टी दिली होती ती पॅनल्टी भरून ती लोक मोकळी झालीत। याचा अर्थ काय की ज्या ट्रायल्स चालतात, जर त्यांनी असं केलं नसतं तर त्यांच्यावर खटला चालला असता। म्हणजे तिच्यामध्ये पण एक मेजर इश्यू असतो की तुमच्यावर केस एखादी झालेली आहे, तुम्हाला डेट म्हणजे ॲक्च्युअल कोर्टात तुमचा खटला सुरू व्हायलाच आपल्या इथं बराचसा कालावधी निघून जातो, कारण आपले जे कोर्ट्स आहेत ते ओव्हरबर्डन आहेत, आपल्याकडं केसेस भरपूर आहेत आणि त्या केसमध्ये कितीतरी दिवस लोक असेच खितपत पडलेले असतात तुरुंगात, त्यांची केस जी आहे ते कोर्टातच उभी राहत नाही। मग अशा ज्या ट्रायल्स आहेत त्या ट्रायल्स आपल्याला जर कमी करायचे असतील किंवा त्या ट्रायल्सच नको, तर प्ली बार्गेनिंग हे त्याच्यासाठी एक चांगलं अल्टरनेटिव्ह आहे, जे US मोठ्या प्रमाणावर कॉमन आहे। भारतामध्ये ही खूप अनकॉमन गोष्ट आहे आणि भारतात ते आधीपासून पण नव्हतं, ते कधीपासून सुरू झालं आहे तर 2006 पासून, तेही आपण बघूयात। तर एवढं एक आहे की क्रिमिनल ऑफेन्सच्या बाबतीत हे आहे, ओके। आणि तबलिगी जमातमुळं हा शब्द लक्षात आला, समोर आला। आता याच्यामध्ये बघा प्ली बार्गेनिंग काय असतं की एखादी व्यक्ती ज्याला क्रिमिनल ऑफेन्समध्ये त्याच्यावर चार्ज आहेत, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा त्याच्यावर लागलेला आहे, तर त्या केसमध्ये तो वकिला थ्रू स्वतः निगोशिएट करतो, म्हणजे कोर्टासमोर रिक्वेस्ट करतो आणि कसलाही खटला न भरता या केसमध्ये म्हणजे व्हिक्टीम असतो, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतो, वकील असतो आणि कोर्ट आहे समोर, त्यांच्याबरोबर बोलून सगळ्या गोष्टी, म्हणजे अपोजिशन तिच्यामध्ये नसतंच, एकच जो वकील आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तिथं जोपर्यंत विक्टीमचं समाधान होत नाही, कोर्टाचं होत नाही, त्याच्यातून तो काही मिडल पाथ काढला जातो आणि ती केस तिथंच संपवली जाते, जिच्यामधून ट्रायल्सच होत नाही नंतर। आता याच्यामध्ये US जे आहे तर अमेरिकेत ही खूप कॉमन गोष्ट आहे आणि ते खूप सक्सेसफुली हे करतात। का करतात की ह्या ज्या ट्रायल्स असतात त्या ट्रायल्स अवॉइड करण्यासाठीचे हे प्ली बार्गेनिंग तिथं वापरलं जातं। कारण काय असतं की एकदा केस सुरू झाली की समोरून काहीही गोष्टी येत राहतात आणि ते लांबत राहतं, आणि त्यातल्या त्यात वकीलसुद्धा बऱ्याचदा लोकांचा फुटबॉल तयार करून टाकतात या सगळ्या याच्यामध्ये। तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की भारतामध्ये ही जी कन्सेप्ट होती ती 2006च्या आधी नव्हती, म्हणजे प्ली बार्गेनिंग ही जी कन्सेप्ट आहे ती भारतामध्ये 2006मध्ये आली। म्हणजे बऱ्याचदा जे होतं की भारताच्या कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरमध्ये तुम्हाला अक्यूज जो राहायचा तो गिल्टी इन्स्टेड ऑफ क्लेमिंग द राईट टू फुल ट्रायल, मग ते होतं थोड्याफार प्रमाणात ती गोष्ट आहे, पण ॲक्च्युअल प्ली बार्गेनिंग जे काही आहे की स्वतः रिक्वेस्ट करायची आणि व्हॉलंटरीली त्या गोष्टी समोर ठेवायच्या, हे 2006 पासून भारतात सुरू झालं। US आधीपासून कॉमन होतं आणि लॉ कमिशन जे आहे भारताचं 142वा त्याचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये पण कन्सेशनल ट्रीटमेंटची एक आयडिया आहे ना, तर ती याच्याशी मिळती जुळती। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की मग आता 2006मध्ये हे कसं आलं, तर जे काही क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे त्याच्यात अमेंडमेंट करण्यात आली होती चॅप्टर 21A मध्ये, किंवा चॅप्टर 21A, आणि त्याच्यामधला जो सेक्शन आहे 265A to 265L, तर याच्यानुसार 2006मध्ये आलं। त्याच्यानंतर आता कुठल्या सर्कमस्टन्सेसमध्ये हे होऊ शकतं, सगळ्यात बेसिक
US मध्ये काय असतं किंवा बाकीचे जे काही देश आहेत जसं अमेरिका आणि बाकीचे देश जिथं प्ली बार्गेनिंग नावाची कन्सेप्ट आहे, तर तिच्यामध्ये प्रॉसिक्युटरचा रोल मेजर असतो, हा ना, की जिच्यामध्ये वकिलाचा जो असतो तो मेजर रोल असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारतामध्ये मात्र गोष्ट तशी नाही आहे. भारतामध्ये प्ली बार्गेनिंग जे आहे ते कोण इनिशिएट करतं, तर ॲक्युज्ड इनिशिएट करतो. म्हणजे दोन गोष्टी असतात बघा, ॲक्युज्ड आणि विक्टिम. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए आणि बी या दोन पार्टीज आहे, तर बीमुळे एवर अन्याय झालेला आहे, तर ए कोण आहे, ए आहे विक्टिम आणि बी जो आहे तो ॲक्युज्ड आहे. ओके, तर ॲक्युज जो असतो तो व्हॉलंटरीली स्वतःहून ती गोष्ट इनिशिएट करतो आणि नंतर मग बाकीच्यांचा रोज तिच्यामध्ये येतो. तर ती एक गोष्ट भारताच्या बाबतीत लक्षात ठेवा. US च्या बाबतीमध्ये वकील ही गोष्ट समोर घेऊन जातो, त्याचा रोल मेजर आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की सर्व क्रिमिनल प्रोसिजर किंवा क्रिमिनल सगळ्या केसेसमध्ये हे लागू होतं का, तर नक्कीच नाही. लिमिटेड केसेसमध्ये. कुठल्या केसेसमध्ये, की अशा केसेस म्हणजे एक्सेप्शन काय की ज्याच्यात प्ली बार्गेनिंग होणार नाही, तुम्ही कोर्टाला ट्रायल नका घेऊ, आम्ही जे काय असलं ते सेटलमेंट करायला तयार आहोत, एक प्रकारची मांडवली आहे कोर्टाबरोबर विक्टिम बरोबर, है ना. तर त्याच्यासाठी एक्सेप्शन काय आहे की ज्या केसमध्ये डेथ सेंटेन्स म्हणजे मृत्यूदंड मिळू शकतो, लाईफ सेंटेन्स है ना, म्हणजे आजीवन कारावासाची शिक्षा मिळू शकते, आणि 7 वर्षापेक्षा जास्त जर तुम्हाला सजा मिळू शकत असेल, तर म्हणजे या तीन गोष्टी आहेत. जर तुमचा गुन्हा 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा किंवा लाईफ इम्प्रिजमेंट है ना, आजीवन कारावास किंवा लास्ट वन डेथ पॅनल्टीच्या त्या याचा असेल, तर तुम्ही याच्यासाठी ऑप्ट करू शकत नाही, की तुम्ही प्ली बार्गेनिंग त्या केसमध्ये मागू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुमचा जो ऑफेन्स आहे तो जर देशाच्या सोशिओ इकॉनॉमिक कंडिशनला अफेक्ट करणारा असेल किंवा वुमन अँड चाइल्ड बिलो 14 म्हणजे महिला आणि 14 वर्षाखालील मुलं यांच्या अगेन्स्ट जर तुम्ही कुठला गुन्हा केलेला असेल आणि देशाच्या सामाजिक आर्थिक याला धक्का पोहोचवणारा जर कुठला गुन्हा असेल, तर या केसमध्ये सुद्धा तुम्हाला प्ली बार्गेनिंग अलाउ नाही. म्हणजे हे एक लक्षात ठेवा की साधी गोष्ट आहे. आपल्याला प्रश्न विचारताना असं विचारलं जातं की लोक अदालत खालीलपैकी कुठल्या केसेस करू शकतं, तसं प्ली बार्गेनिंग ही कन्सेप्ट खालीलपैकी कुठल्या केसेसमध्ये अप्लाय होते किंवा होत नाही असा जर प्रश्न विचारला, तर तिथं क्लिअर आहे, ज्या गुन्ह्यासाठी मृत्यूदंड, आजीवन कारावास, 7 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा किंवा देशाच्या सामाजिक आर्थिक घटकाला जर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट गुन्हा केला असेल, महिलांच्या अगेन्स्ट असेल आणि 14 वर्षाच्या लहान मुलांच्या बाबतीत असेल की 14 वर्ष आणि त्याच्यापेक्षा कमी, तर त्या केसमध्ये तुम्हाला ही क्षमायाचना करता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की व्हॉलंटरी प्रेफरन्स पाहिजे, म्हणजे ऐच्छिक पाहिजे. तो जो ॲक्युज्ड आहे त्यांनी स्वतः ते समोर येऊन सांगणं की मी गिल्टी आहे, मला मान्य आहे, आणि व्हॉलंटरी पाहिजे, तर त्या केसमध्ये हे होऊ शकतं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये कोण कोण असतं, तर प्रॉसिक्युटर असतो बघा, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतो आणि विक्टीम असतो, आणि सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशन ऑफ केस म्हणजे सर्वांचं समाधान होणं, त्यातल्या त्यात विक्टीमचं समाधान होणं हे याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं असतं आणि तिच्यातून ही केस सॉल्व्ह केली जाते. म्युच्युअल सॅटिस्फॅक्शन ज्या वेळेस येईल त्यावेळेस कोर्ट मग ते सगळी अरेंजमेंट करून देतं. त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये हे रॅशनल काय आहे किंवा बेनिफिट्स काय आहे, तर जर जस्टिस मलिमत कमिटीनी पण रिफॉर्म जे काय आहे क्रिमिनल जस्टिसमध्ये, तर तिच्यात ह्या गोष्टी सजेस्ट केलेल्या आहेत. सो मलिमत कमिटी एक हिच्या बाबतीत लक्षात ठेवा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला आधीच सांगितला की आपल्या इथं ऑलरेडी कोर्ट्स ओव्हरबर्डन आहेत. जर अशा पद्धतीने नंबर ऑफ केसेस जर आधीच म्हणजे सुरू होण्याआधीच त्या ट्रायलमध्ये न अडकता तिच्यामधून काय काय होऊ शकतं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वेळ, टाईम आपला वाचू शकतो. त्याच्यानंतर त्या सगळ्या याच्यासाठीची जी कॉस्ट आहे ती वाचू शकते. तर ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्युडिशरीवरचं जे बर्डन आहे ते कमी होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, तर ते याच्यामध्ये लक्षात ठेवा. तर आफ्टर ऑल हा ना, तर याच्यामधलं सगळ्यात बेसिक जे आहे की प्ली बार्गेनिंग नावाची कन्सेप्ट काय आहे, तर जर तुम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला असेल, त्याचे एक्सेप्शन मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तर त्या केसमध्ये तुम्ही स्वतः कोर्टासमोर तुमचा गुन्हा कबूल करून क्षमायाचना मागू शकता. म्हणजे जे काही खटला चालतो, ट्रायल चालतात दिवसेंदिवस वर्षानुवर्ष है ना, तारीख पे तारीख, त्याच्या जाचातून तुम्ही बाहेर पडता. जो व्हिक्टीम असतो त्यालाही न्याय मिळतो, कारण म्युच्युअल सॅटिस्फॅक्शनमधूनच कोर्ट याच्यात निर्णय घेतं. भारतामध्ये ही खूप अनकॉमन गोष्ट आहे. भारतामध्ये 2006 नंतर सुरू झालेलं आहे. खूप कॉमन कुठं आहे, तर US मध्ये आहे. तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर US मध्ये वकिलाचा मेजर रोल आहे, तो इनिशिएट करतो. भारतामध्ये स्वतः जी व्यक्ती ॲक्युज्ड आहे, ज्यांनी गुन्हा केलेला आहे, त्याचं व्हॉलंटरी हे असणं, त्यांनी रिक्वेस्ट करणं,
हे महत्त्वाचं आहे. तर या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आणि ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. येत्या काळात याच्यात प्रश्न अपेक्षित आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.